सरकार आली, लूट सुरू झाली। लोकांना खोटी आश्वासनं देऊन लोकांशी बेईमानी करून हे सरकार आलेलं आहे। मुळात मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींचे नावं कपात केले जात आहेत। 2100 रुपये देण्याची या सरकारची औकात नाही। मुद्दाम मी हा शब्द वापरतोय। इतकी फायनान्शियली अडचण आता राज्याची आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात सुद्धा मंत्र्यांचे वेगवेगळे स्टेटमेंट येत आहेत। आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर ते आम्ही देऊ। आणि आज ज्या परिस्थितीमध्ये हे सरकार चाललेलं आहे, मग एसटी भाडेवाढ करतील, लोकांवर भुर्दंड टाकतील, रिक्षाचे भाडेवाढ करतील आणि लोकांना लुटतील। 4 वर्ष लुटतील, 5व्या वर्षी वाढतील 1000 रुपये प्रमाणे, खोटा आश्वासन देतील, पुन्हा सत्तेवर येतील। लोकांची फसगत करून आलेलं हे सरकार आहे, हे आता सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे या सरकारला कुठल्याही प्रकारची मला वाटतं की लाजबीज बाळगायची आवश्यकता नाही। बिनधास्तपणे लुटा, बिनधास्तपणे वाटा आणि बिनधास्तपणे सत्ता उभा भोगा, एवढंच एकच काम या सरकारचं आता शिल्लक राहिलं आहे। अजित पवार यांनी कुठेतरी कर्जमाफीला विरोध केली असल्याची चर्चा आहे। सध्या परिस्थितीने असं बोललं जातं। नाही, मी ऐकलंय त्यांचं स्टेटमेंट। ते म्हणाले की मी कुठं आश्वासन दिलं। मलिदा खाताना, सत्तेची खुर्ची उपभोगताना सगळ्यांनी एकत्र यायचं आणि मात्र जनतेच्या, शेतकऱ्यांच्या संदर्भातला प्रश्न आला की तिथून मात्र स्वतःला बाजूला करायचं। हे प्रत्येकाच्या तीनही पक्षातील प्रमुखांचे धोरण मला दिसतोय। तिघांनी मिळून शेतकऱ्याला फसवलं, मात्र अंगावर आलं की एक जण बाजूला होतो आणि जबाबदारी झटकतो आहे। पण सरकार म्हणून ही सामूहिक जबाबदारी आहे। ही जबाबदारीचं भान ठेवून शेतकऱ्यांच्या संदर्भात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी अशी आमची मागणी आहे। उद्धव ठाकरे यांनी सोमवारच्या दिशेने काल संकेत दिलेले आहे की मुंबई महानगरपालिका नाही, आनंद आहे, ते वारंवार होत आहे। शेवट आपण आनंदच म्हटलं पाहिजे। आम्ही आमचे प्रयत्न करू, आघाडी असावी, आघाडी टिकावी, आघाडीने एकत्र यावं। पण त्यांनी जर भूमिका स्वीकारली असेल तर त्याला कुठला इलाज आहे? ज्यांनी त्यांनी स्वतंत्र विचारधारा, स्वतंत्र पक्ष आहे, आम्ही आपल्या पद्धतीनं लढू। कदाचित त्यांच्या भूमिकेच्या संदर्भात अद्याप कुठली स्पष्टता नाही किंवा तशी हायकमांड बरोबर आमची चर्चा सुद्धा झालेली नाही। प्रहारचे बच्चू कडू यांनी पुन्हा दावा केलेला की शरद पवार आणि उद्धव ठाकरे भाजप सोबत एनडीए सोबत जाणार नाही। तर काय त्यांच्या दाव्यामध्ये तथ्य आहे, हे आहे, ते आता मी आज बोलण्यात अर्थ नाही। कोण कुठे जातो आहे, पवारसाहेब आता याच्यामध्ये जातील असा आम्हाला विश्वास अजिबात वाटत नाही। आता बच्चू कडूंकडे काही अतिरिक्त माहिती असेल तर मला माहीत नाही। त्यांची भाजपाने त्यांचा वापर कसा केला हे त्यांना माहीत आहे। वापरून कसं फेकलं आहे आणि त्यांची स्थिती काय करून ठेवली, त्यांना पाडण्यामध्ये किती कौशल्य दाखवलं हे त्या बच्चू कडूंना माहीत आहे। त्यामुळं इतरांच्या संदर्भात अनुभव त्या दोघांनाही त्यांनी कथन करावा की माझी फसगत झाली, तुम्ही थांबा, असं तरी सांगावं। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कधीपर्यंत घोषित होतील? कारण आता एकीकडे स्वबळाचा नारा ठाकरे देत आहे, काँग्रेसला पण एक नेतृत्वाची गरज आहे कारण आहे ना। आता सध्या तरी आमच्याकडे नेतृत्व आहे नाना पटोलेंच्याकडे। आमच्याकडे रिक्त पद कुठे आहे? त्यांनी तो राजीनामा देऊ केला आहे। प्रदेशाध्यक्ष अजूनही त्या पदावर ते काम करत आहेत, बैठका घेत आहेत, पत्रकार परिषद घेत आहेत। त्यामुळे पद नाही असं म्हणता येत नाही। आता ती प्राथमिक माहिती माझ्याकडे आलेली आहे, 5 जणांचा मृत्यू झाल्याची। त्याचं कारण अजून काही कळलं नाही। मृतांचा आकडा सुद्धा पुढे किती वाढू शकतो ही पण शक्यता वर्तवली जात आहे आणि दुर्दैवी या घटना आहे, अत्यंत गंभीर अशी घटना आहे। संपूर्ण माहिती आल्यावरच त्यावर अधिक बोलता येईल। पण आत्ता तरी 5 जणांचा मृत्यू झाल्याची, अनेक जखमी असल्याची माहिती आहे। नागपूरमध्ये आता आले, ते अकोल्यात गेले होते, आता यवतमाळमध्ये गेले। किरीट सोमय्यांचं म्हणणं आहे काँग्रेस सरकारचं ते पाप आहे आणि त्यांनी नाव घेऊन सांगितलं काँग्रेस, एमआयएम आणि काही जे पक्ष आहेत त्या पक्षांच्या नेत्यांनी जाणून बुजून बांगलादेशी मुस्लिमांना प्रमाणपत्र, आधार कार्ड दिले आणि त्यामुळे ते नागरिक झाले भारतात। नाही, आम्ही त्यांना फार महत्त्व देत नाही त्यांच्या स्टेटमेंटला। ते आहेत कुठे
एकूण त्याच्या स्टेटमेंटचं काय होतं, ते बोलल्यानंतर त्याचं गांभीर्य काय, हे महाराष्ट्राने पाहिलं आहे. त्यामुळे अशांना गांभीर्यानं घेण्याची मला आवश्यकता वाटत नाही. काल उद्धव ठाकरेंनी बैठक घेतली, त्याच्यात फडणवीसांना टीका करण्याचं टाळलं आहे, काय सांगा? नाही, ते अमित शहांचा बदला घेण्याची भूमिका मांडली ना. आता त्यांच्या मनात काय आहे मला माहीत नाही, पण ते अमित शहांच्या संदर्भात त्यांनी जे भूमिका मांडली की हमको चुन चुन के वगैरे बदला लेना आहे, तर मला वाटतं की असं तर होत नाही. भाजपच्या एका नेत्यांच्या विरुद्ध बोलायचं, कडक दुसऱ्या नेत्याच्या विरुद्ध बोललं नाही म्हणून काहीतरी चुकीचा अर्थ काढायचा, यामध्ये काही तथ्य वाटत नाही. मुंबई हायकोर्टाने लाऊडस्पीकरवर मशिदींचा जो लाऊडस्पीकर लावले जातात त्यावर बंधन कमी करावं आणि तिथल्या नागरिकांनी तक्रार केली तर पोलिसांनी त्यावर दखल घ्यावी असा निर्णय दिला, काय सांगा? आणि सरकारचं मुळातलं धोरणच आहे ते. आता मुंबई कॉर्पोरेशनला म्हणण्यापेक्षा सरकारचं धोरणच मुळात असं आहे की हिंदू मुस्लिम करा. आता पाहतो आहे आम्ही सैफ अली खानवर झालेलं हमल्यानंतर निरुपमा आणि राणेंनी जे काही स्टेटमेंट केलं इतकं बालिशपणाचं होतं, म्हणजे पोरकटपणाचं लक्षण आहे की एखाद्यावर हमला होतो तो बांगलादेशी असतो आणि काय काय त्याच्या संदर्भात ते स्टेटमेंट आलं. हे काही प्रगल्भ राजकारण्यांचं असं स्टेटमेंट येऊ शकत नाही. त्यांना पोलरायझेशनमध्ये यश मिळतो आहे, मतांची पोळी भाजून मृतकांच्या टाळूवरील लोणी खाण्यामध्ये आनंद मिळतो आहे, असुरी आनंद. त्यामुळं अशा प्रकारची भूमिका त्यांची नेहमी राहिलेली आहे. या देशामध्ये विभाजन करून इंग्रजांच्या नीतीप्रमाणे राज्य करण्याची भूमिका आता भाजपने स्वीकारली आहे.